ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकतो, कारण की सध्याच्या घडीला बारवी धरणाची पाणी पातळी 91% आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी बारवी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडू शकतात आणि पाण्याचा विसर्ग त्या दरवाजांमधून सुरू होऊ शकतो. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या माध्यमातून आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांना आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. एवढंच नाही तर प्रशासनाच्या माध्यमातून एकंदरीत एक संपूर्ण टीम जी आहे ती सुद्धा या बारवी धरणासाठी सज्ज करण्यात आलेली आहे. मान्सून पूर्वतयारी सूचना ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि एक स्वतंत्र नियंत्रण कक्षाची सुद्धा स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. बारवी धरण सध्याच्या घडीला 91% भरला असला तरी सुद्धा 72.60 एकंदरीत एवढं मीटर ज्यावेळी बारवी धरण भरतं त्यावेळी त्याचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडले जातात, आपोआप उघडले जातात, कारण की ते दरवाजे स्वयंचलित आहेत. आता सध्याच्या घडीला किती मीटरवर ही पाणी पातळी आहे तर 71.64 मीटर इतकी पाणी पातळी आहे. त्यामुळे जवळपास 1 मीटर जर पाणी पातळी भरली आणखी तर आपण बघू शकतो तर जे काही दरवाजे आहेत ते आपोआप उघडू शकतात आणि पाण्याचा विसर्ग धरणातून थेट नदी पात्रात होऊ शकतो आणि ज्याचा धोका आजूबाजूच्या गावांना सुद्धा होऊ शकतो. दरवर्षी बारवी धरण पूर्ण भरतं. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारा हा बारवी धरण आहे. त्यामुळे जर पाणी साठा पुरेपूर भरला तर जवळपास संपूर्ण वर्षाची चिंता जी आहे ती मिटली जाते. परंतु आपण बघितलं जरी ओव्हरफ्लो झाला, नदी पात्रात जर जास्त मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली तर याचा धोका मात्र आजूबाजूच्या गावांना होऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या गावं म्हणजे थोडक्यात असनोली, चांदप असू द्यात, या ठिकाणी मोऱ्याचा पाडा असू द्यात, चोंड, रहाटोली, पाटीलपाडा, कारंद अशा अनेक जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना एमआयडीसी प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा जो आहे तो सध्याच्या घडीला देण्यात आलेला आहे आणि संबंधित जे प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, पोलीस पाटील आहे, मग एकंदरीत सरपंच, उपसरपंच या सगळ्यांना ग्रामस्थांना सतर्क करण्याचं आवाहन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे एक संपर्क क्रमांक सुद्धा, भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे जर एखादा इन्सिडेंट काही झाला किंवा जर गरज लागली तर आपण बघितलं तर एक संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. तो संपर्क क्रमांक आहे 7507834504. हा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. मी पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला सांगते की बारवी धरण सध्या 71.64 मीटर इतका भरलेला आहे आणि त्यातच 72.60 मीटर ज्यावेळी बारवी धरणाची पाणी पातळी होईल तेव्हा या बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी सुरू होईल. त्यामुळे आपण सकाळी सुद्धा बघितलं उल्हास नदीने इशारा पातळी गाठली होती. खेळणी आणि सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्या होत्या, जिमची साहित्य पाण्याखाली गेली होती. परंतु त्यातच एकंदरीत आता सध्या पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पण असा जर पाऊस पडत राहिला तर नक्कीच शहराला धोका जो आहे, गावांना धोका जो आहे तो नक्कीच वाढू शकतो. या संदर्भातले या पुढचे जे काही अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास तेच थांबतो. व्हिडिओ लिस्ट काय काय सर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी बदला.